नागपुर के वाठोड़ा इलाके में आधी रात हुई फायरिंग की घटना से सनसनी फैल गई। कांग्रेस नगर सेवक शुभम मोडघरे के घर को दो अज्ञात बदमाशों ने निशाना बनाते हुए गोलियां चलाई। फायरिंग में घर की खिड़कियों के कांच टूट गए, लेकिन गनीमत रही कि नगर सेवक और उनका परिवार बाल बाल बच गया। बताया जा रहा है कि रात के समय दो अज्ञात बदमाशों ने शुभम मोडघरे के घर पर फायरिंग की। अचानक गोलियों की आवाज से परिवार में दहशत फैल गई। हमले में घर की खिड़कियों के कांच टूटे, हालांकि किसी को चोट नहीं आई। घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और घटनास्थल का जायजा लिया। पुलिस ने फायरिंग के पीछे की वजह और आरोपियों की पहचान को लेकर जांच शुरू कर दी है। आरोपियों की तलाश में पुलिस की कई टीमें अलग अलग स्थानों पर जांच और छापेमारी कर रही है। बुधवार सुबह घटना की जानकारी सामने आने के बाद विभिन्न राजनीतिक दलों के नेता भी शुभम मोडघरे के घर पहुंचे और उनका हालचाल जाना। नेताओं ने फायरिंग की घटना की कड़ी निंदा करते हुए आरोपियों की जल्द गिरफ्तारी की मांग की है। वहीं नागपुर पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल ने भी घटनास्थल पर पहुंचकर पूरे मामले की जानकारी ली। उन्होंने पुलिस अधिकारियों को आरोपियों की तलाश तेज करने के निर्देश दिए हैं। अब पुलिस इस बात का पता लगाने में जुटी है कि फायरिंग के पीछे आखिर वजह क्या थी और इस वारदात में कौन कौन शामिल है। पूर्व नागपूरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची गोळीबारीची घटना घडली आहे। आज रात्री याने 12च्या नंतर आपले नगरसेवक शुभम मोडघरे यांच्यावर कोणीतरी प्राणघातक हमला करण्याचा प्रयत्न केला, गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून अशा प्रकारची घटना हे आमच्या भागामध्ये ही पहिल्यांदाच घटत आहे। मी कालच PI सोबत भी बोललो, DCP साहेबासोबत भी बोललो आणि आता CP साहेबासोबत भी चर्चा झाली आणि ते कसून याची चौकशी करत आहेत आणि लवकरात लवकर जो कोणी आरोपी असेल ते लवकरात लवकर त्या ठिकाणी समोर येईल। म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही घटना घटत असतील ते आमच्या सगळ्यासाठी दुर्दैवी आहे। नेरूळ नगर झोनची सभापती म्हणून मी इथे आलेली नाही आहे। मी एक माझा लहान भाऊ आहे आणि त्याच्या कुटुंबावर जर असा घात झाला असेल आणि जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर जर असा गोळीने त्यांना जीव मारायचा विषय असेल तर त्यांच्या पाठीशी मी नेहमी राहील। मला रात्री 12:30च्या दरम्यान 1:30च्या दरम्यान शुभम मोडघरेंचा फोन आला आणि फायरिंग झाली असं कळलं। तेव्हा मी घटनास्थळावर आलो आणि तेव्हा सगळा पोलीस ताफा सुद्धा इथे होता। या झोनचे DCP, क्राईम DCP, ॲडिशनल कमिशनर आणि सगळा पोलीस ताफा येऊन आरोपीच्या शोधात आहे। शुभमचं बयान घेतलं, त्यांची कोणाशी जुनी दुश्मनी आहे का, काय वाद आहे गोळी चालवायचा, आणि याचा तपास पोलीस करत आहे आणि सारी पोलीस यंत्रणा इथे लागलेली आहे। आम्हाला वाटते की लवकरात लवकर आरोपी मिळतील आणि जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे। अशा प्रकारे जनप्रतिनिधीच्या घरावर गोळी चालणं हे चांगलं नाही, नागपूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे।